ओमकडे आहे कुत्र. कुत्र जर शेतात सोबत नेलं तर त्यानं ऊसातले डुकर धरा. आणि 4-2 डुकर जर कुत्र्यान मारले तर मालकानं कुत्र्याच्या पाठीवून हात फिरवा. पण ह्याच कुत्र्यानं जर घरच्या गाईचं वासरू तोडलं तर कुत्र दगड घालून मारावा. नाही दगडान मेलं तर गोळी घालून मारावा. नाही गोळीन मेलं तर तसंच कोंडून मरुस्तर मधात ठेवा. ते कुत्र कोण्याही जातीचं असू. ते कुत्र कोण्याही जातीचं. अजय कोणत्या कोणत्या जाती रे? जर्मन शेपूट आहे का नाही? सारमे. हा सारमे पुराणातलं कुत्र आहे बापू. ते पुराणात कुत्र्याच्या जाती फक्त 6, 7वी जातच नाही. ह्या बाकीच्या जाती सगळ्या चिटकिलेल्या. सारमे नावाची कुत्र्याची जात पुराणात 1 नंबरची. आणि हे इकडं तिकडं भटकत फिरत येत याला ग्राम सुकर नावाचं कुत्र म्हणते. आणि 4 घरी गेल्यावर पाहणं गुत्त थोडं घेतलं सगळ्या कुत्र्या जाती सांगायला. तुम्हाला दुसऱ्याच जाती माहिती आहेत भंगिऱ्या कुत्र्याच्या. एका बाईनं तू कुत्र इमानात संग हो पोटाव पिशवीन गिशवीन त्या असं फुसकून फुसकरलं. म्हणलं काय वाय जवळ बसलो तर आपण इच्छा. हो ना. कुत्र्यानं जर वासराला तोडा असेल तर कोण्याही जातीचा असू द्या जित्त ठोच नाही. असू द्या कोणत्याही जातीच. कुत्र कुत्रच येते. महाराज मूर्खाच्या दारात राहणारी ही कुत्री, मूर्ख राजाच्या दारात राहणारी ही कुत्री विश्वाच्या मालकाचं तेज पाहिल्याबरोबर झोपी नाही गेली, मेली. मालकाचं तेज काय साधा असेल त्या? मेली मेली ती कुत्री. बाहेर आणलं सूप. कोण स्वागता करता उभय मालकाच्या? मेघराजा. मेघराजा स्वागता करता उभाय. मेघराजा. काही शुभतेचे लक्षण असतात पण काही ना काही लक्षणाचं मात्र करून टाकलो. काही कशाला शुभन कशाला अशुभ म्हणतात. आमच्या इथला एक जण म्हणला 3 दिवस झालं मांजर आडवी चालली म्हणून बाजारात एकही वस्तू कोणी उधार देईन. आता याची पद्धत नव्हती ना. पहिल्या उधाऱ्या दिल्यात नाही पुन्हा कशी देतील? होय विकासराव. म्हणलं बाजाराहून तुम्ही मागच्या आठवड्यात वापस आले त्याच्या मागच्या आजच्या बाजारात रिकामी. काय सांगायचं बाळू महाराज. तुमच्या शेजाऱ्याची मांजर आडवी चालली तेव्हापासून बाजारात कोणी उधार देईन. मी मांजरीला भेटायला गेलो. आमच्या शेजाऱ्यात मांजरीच नाव होतं चंपी. मी म्हणलं चंपे. लगेच आली तोंड. काकाची तर लय इंग्लिश मांजर आहे. लय मस्त लय मस्त आहे. ते माणसाळलेलं ते लय हुशार आहे. हो ते बोलतो माणसावानी. हो तर त्या मांजरीला म्हणलं चंपे. लगेच मिशा गिशा पुसून मांजर आली माझ्याकडे. काय महाराज जय हरी. म्हणलं जय हरी. तू काऊन त्याला आडवं गेलीस? नाव काढू नका मेल्याचं म्हणे. अरे म्हणलं तू आडवी गेल्यामुळं त्याला 3 बाजारात काय नाही भेटलं. तो मेला 3दा आडवं गेलाय तेव्हापासून मला उंदीर नाही भेटला. आणि हे भंगिरी लोकांना नाव ठेवतात भडवी. कोणावर माणसानं नाही रुसलं पाहिजे. कोणा असं कुठेही असा काही शास्त्रात पुरावा नाही. चला. मंद मंद पडे पाऊस. पाऊस पाण्याचा नव्हता कदम सर. अमृताचा होता. अमृताचा होता. अमृताचा. आणि शेषशाही भगवंताच्या लक्षात आलं. शेषाच्या आज अजित परमात्मा आहे. बाळू महाराजाचं काय दुखलं की ते देवाला येता सांगतो पहा बापा देवा बघा कृपा करायची असेल तर करा.
उडील ओ मला ट्रॅक्टरनं देवा, गेली आमची गाडी ट्रॅक्टरमध्ये देवा, वाचवायचं असलं बाळ्याला तो वाचवा. 4 फेब्रुवारी 2019ला गिरगावच्या बाळूला पंढरपुरातल्या मालकानं वाचिलं. कोणाला? मला. मग तुमच्या आमच्यावरची संकट दूर करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला अमृत काय करायचे? हे कोण म्हणत होतं? शेष. देवांना ए वरुणा, ए मेघा, आज अजित परमात्मा आहे. नाही पाऊस पडायचा अमृताचा, वरती छाया धरी शेष. नाही पडू दिलं पाऊस, ते अमृताचे थेंबांग निघाले. यमुना तुडुंब भरलेली 350 पवित्र गंगा, उपगंगा 2734, उपनद्या भारत देशात 2734, 2734 उपनद्या, 7वी पाच गिरगावकर. ,350 मुख्य गंगा, त्याच्यापैकी 1 नंबर जर गंडकीला दिला तर शेवटचा नंबर 350वा यमुनेला, आणि यमुनेला जर 1 नंबरचा दिला तर गंडकीला 350वा, असा शास्त्राचा पुरावा आहे. यमुना कृतांताची बहीण आहे. काळ ती का कशी, त्यासाठी पुन्हा कधी पहा. ती तुडुंब भरलेली यमुना, वाळूपर्यंत असं पाणी झाकलेलं, म्हणजे वरे नव्हती भरली, वाळूपर्यंत पात्र भरलेलं. वसुदेवानी सुपामध्ये नारायण डोक्यावर घेऊन आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर यमुना अशा वाढू लागल्या. आई साहेबाला जावयाचं दर्शन घ्यायचं होतं. आपल्याकडे उलटा प्रकार आहे, जावाई सासूच्या पाया पडतो आणि सगळे पडीन तुम्ही. मी पण, तुम्ही पण पडावंच लागतं. मग सासू करदुडा, सुपारी 100 रुपये, लयच नवऱ्याचे पैसे चोरणारी ना असेल तर मुकाट्या अंगठी बी करीती. पण अशी सासू काही लय कमी लोकायला भेटती. असन गुलेबॉल केला असन काही सासू दुधी किती ना, आता मग दुधाचे पैसे होतेच जवळ, गुलेबॉल केली असन. आमचं काय पिकल बळडी तर कडी घोडी नाही तर उदो अंबाबाईची पळडी. मला विश्वातल्या कितीतरी माई भेटल्या असत्याला अंगठ्या घालणाऱ्या. काय कमी आहे का नाही, मालकाची कृपा. सासूचं दर्शन घ्यावं लागतं. इथं सासू जावायच्या पाया पडते. कारण सांगू, सासूची प्रतिष्ठा किती वाढवायची हे जावायच्या हातात होत. यान ढग नाही हालिले ना, थेंब नाही पडत. मग सासू छापी भिजवायला पण पाणी राहत नाही. छापी कळते तुम्हाला? चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणतात. इतकंच असतं ते. नाही ते ध्यानात बी नसावं वैभव. ते धुडकं कशाला पाहायचं तुम्हाला? ते गांजा फुक्याला कळत असतं ते धुडकं. तुम्हाला काय करायचं त्या धुडक्यावर? इतकं पण पाणी सासूत नाही. आणि सासू ही सरिता नावाची सासू, ही नदी नावाची, गंगा नावाची सासू सोबती कशानं? पाण्यानं. नदी नीर बिना तरु फल बिना धेनु सीर बिना, नदी नीर बिना तरु फल बिना धेनु सीर बिना. पाण्याशिवाय नदी सोबत नाही. नदी नीर बिना, फळाशिवाय झाड नाही. तरु फल बिना,
दुधाशिवाय गाय नाही धेनु शीर विना आणि गेह बाल विना. हा 50 कोटीचा बंगला आहे. काय करू तू? आम्हाला दाबी तू तुझ्या घरात फरच्या उकरण दापात महाराज दाबतोय 50 कोटीच्या बंगल्यात. गेह बाल विना जिथं चिमुकलं रांगतय ते झोपडा असू द्या, त्याला घर म्हणायचंय. त्याला घर म्हणायचं. म्हणून यमुनेला दर्शन घ्यायचं होतं. पाणी वाढत 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 आता मात्र तरी वसुदेव रडे नाही. हा एक सिद्धांत आहे दर्शन घ्यायचा. आणि दुसरा एक पौराणिक सिद्धांत आहे की सुपातल्या मालकानं आईचे शोकाश्रू पाहिले होते देवकीचे, की मला वाटे लावता असताना ती रडली. पण आपल्या बाबाच्या डोळ्यात पाणी नाही. आपल्या बाबांचं आपल्यावर किती प्रेम आहे. आज ओम साईची फॅक्टरी पाहिली, स्वर्गीय किरणरावांनी स्थापित केलेलं. त्यांच्या ईदभर पोटाची खळगीसाठी एक उद्योगातलं एक सूत्र. आज कदम सर आम्ही बघायला गेलतो. बरंच करत करत मग विकासरावला म्हणलं आता पुढचं नियोजन करा, आम्ही नंतर येतो. पाहून आलो. काही सूत्र असतं होते. काय काय एक नाविन्य असते या विश्वात. आईचं आपल्या लेकराविषयी, बापाचं आपल्या लेकराविषयी किती प्रेम, किती प्रेम, किती प्रेम. कशासाठी हे सगळं? बालकांसाठी. देवाला असं वाटत होतं की आपले बाबा रडतेत का नाही आपल्यासाठी, काय माहिती. नाही रडे वसुदेव. वसुदेव यमुनेला एकच म्हणले, आता नको पाठवू ग वापस मला, नको पाठवू मला. माझ्या डोळ्यान 6 मारलेले पाहिले ग. एक अदृश्य झाला आणि याला वापस नेऊन आता जर कंसानं आपटलं तर ते पाहण्याची किंवा तितकं पचवण्याची शक्ती माझ्यात नाही. त्याच्यापेक्षा याच्यासह मला तुझ्या पोटात घेऊन टाक. इतकं ऐकल्याबरोबर वर चरडू लागलं. तेव्हा कळालं बापाचं प्रेम आपल्यावर काय. आता मी नाही वापस येत ग यमुने. हे पापनाशिनी अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र यमुना मैया, आता नाही वापस जात मी. तोंडात पाणी जात होतं. याच्या सहजल समाधी घेईल, पण वापस जाऊन याचा अंत पाहू शकत नाही. याला म्हणायचं बाप. तवा वरच्याच्या लक्षात आलं आणि मग वरच्यानं रडायला सुरुवात केली. बाबांचं प्रेम आपल्यावर किती आहे. आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी सुपातून खाली पडतंय. त्यावेळेला दुभंगली यमुना माई. संदिशी 2 तुकडे झाले. जुन्या स्त्रिया जसा भांग पाडतात तसे तुकडे. जुन्या म्हाताऱ्या बायकांचा भांग बघा ना, इथं असतो. खोपा नाही, चिमणीचा खोपा नाही. काका जुन्या काळातल्या बायकांचे नाव मी काल घेतलं होतं. चुनचुन चुन्यात बसले मेन्यात, लवंगावटीत, तेलदोडे मुठीत, गुलाल भांगात. गुलाल भांगात. काय शिस्तता. राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी पाश्चिमात्य संस्कृती आपल्याकडे 1964 साली आली. पदाचारी मिशन संस्थेच्या क्रियेनं. तेव्हा राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी एक पद लिहिलं, या विश्वातल्या स्त्रिया कशा वावरतील. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड,
कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड सांग सांग पोरी नान लागन का गोड सांग सांग पोरी नान लागन का गोड काय विचार होते वे लोकांचे 400 वर्षापूर्वी माझ्या देहूतल्या मालकांनी लेवावा आईशे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावून या राखण डोळे झाकून करती पाप मग इतकं देहूतल्या मालकांनी लिहूनही काही नालायकांना जर वेळ भेटली नसेल तर दुनियादास महाराज जन्माला आले ए मूर्ख महाराजाच्या नादी लागू नका बुवा रंगानं दिसतो बगळा याचा पंथच लय असे वेगळा बुवा रंगानं दिसतो बगळा याचा पंथच लय असे वेगळा देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी जमलेल्या पट्टीवर चाले हातभटी वार रंगानं दिसतो बगळा याचा पंथच लय असे वेगळा ही लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी दारूची शिशी आणालय आहे चोरी कोंबड्याचा जीव गेला नाही कोंबड्याचा जीव गेला करीची वचीव कोंबड्याचा जीव गेला करीची वचीव हे निर्दयी माणसाला कशी नाही किव निर्दयी माणसाला कशी नाही किव बुवा रंगानं दिसतो बगळा बुवा रंगानं दिसतो बगळा याचा पंथच लय या असल्या हराम खोरायच्या माग लागायचं नाही इथून पुढच्या प्रचलितीचं वर्णन करून ठेवलं कशी राहतील पैठणच्या मालकांनी काय वर्णन केलं काय होईल इथून पुढचा काळ राजे हा काळ जर बघायचा नसेल तर ज्ञानोबा तुकोबारायचा आदर्श पुढे ठेवा काय करता येत नव्हतं अग्नी प्रज्वलित केला ज्ञानोबारायांनी पाठीवर मांडे भाजले जगात कोणती शक्ती आहे भिंत चालवायची सांगा बरं विज्ञानाचे किती कोंबडी इथं पुरले भिंत चलन एक जण म्हणला मी 3 ट्रक पुस्तकं वाचिलीस पप्याची माय जग दुसरं काय करशील तुला का भिंत चलित आहे ती का सुंबळे काय ताकद मैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती किती मोठी ताकद एवढे मोठे भाऊ ज्ञानोबाराय पाठीमाग निवृत्ती दादा सारखे भाऊ पाठीमाग सोपान देवांसारखे भाऊ पाठीमाग तरी मुक्त आई साहेबाला गाठीची चोळी होती काय पोशाख आहे ओरिजिनल फोटो बघा माझ्या आई साहेबांचा काय राहणीमान आहे हो देवानं पैसे अब्जानं दिले पाहिजे ते आतल्या खिशात ठेवायचे पुन्हा एकदा सांगतोय पैसे झाकलेले असावा आणि अब्जानं पैसे जरी असले तरी या देशातल्या स्त्रीनं सर्वांग कपडे घातलेले कपडे असावा संस्कृती आपली संस्कृती जुन्या काळातल्या स्त्रीने जसा भांग पाडावा अशी यमुना दुभंगली हा एक पुरावा आणि एक पुरावा मालकांचा आहे पुर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट मग दुभंगली यमुना माय अंगठा लागला दर्शन घेतलं आई साहेबानं रस्ता दिला गेले पैलतीराला 4 दारं होती नंदराजाच्या वाड्याला जमीन किती असेल मला नाही सांगता यायची पण एका गोष्टीहून असं लक्षात येतं की नंदराज फार श्रीमंत होते कशाहून गाई 9 लाख होत्या आई तुझा मी एकुलता एक गाई राखी तो 9 लाख गाई राखून झिजली नख मला यशोदे घराकडे चाल ग मला जेवू घाल यशोदे घराकडे चाल मला काय वर्णन केलंय साधं खाण्याचं वांगे भाजून भरीत करी बर कांद्याची कोशिंबिरी त्यासाठी गौऱ्याचा इस्तू लागतो
वांग्याला तेल लाईतीन उरफाट्या चुलीवर भाजी ती गॅसवर. खाणाऱ्याच दुपन निघलं. त्याला गौऱ्याचाच विस्तू पाहिजे वांग्याला. आई ग खडी साखरेचे खडे मला लवकर करून दे वडे. बाळस पुंदस पुंधमी रडे ग यशोदे घराकडे चाल ग मला जेव. आई लहानच घे ग उंडा मला लवकर करून दे मांडा. लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेव घाल. आपलं खाचं शिका. किती पदार्थ आहेत आपले, किती पदार्थ बघा आपले, बघा किती श्रीमंत. 9 लक्ष गाई, असे 9 नंद होते. हे सगळ्यात मोठे नंद यांना महानंद म्हणायचं. मग उपनंद असे 9 नंद. आणि गोकुळात असा एकही गवळी नव्हता की त्याच्याकडे 14 गाई नाहीता. 13 गाईवाला माणूसच नव्हता, 14च्या पुढच्या. आणि गाईच्या पदस्पर्शाने वास्तू पुनीत होत असते. म्हणून आपल्याकडे गाय जरी नसली तो वास्तूच्या दिवशी दही, थोडंसं शेण. पण एखादी पाळली दर्शनाला तर काय होत. सासऱ्यान दिलेल्या गायीसाठी तर आयुष्य मातीत घातलं. बरगाड्या मोळड्या. हो, कुठं परभणी जिल्हा, कुठं अहिल्यानगर, चालला बोंबल तितक्या लांब तू. आमच्यावर घेतल्या लय खसखशी पिकल्या. तुमचं कसं आहे, दुसऱ्याचं पेटीला मस्त बिडे पेटून घेता नाही का. कधी कधी ही पण गाय सांभाळा. लय मोठी ताकद गाय सांभाळी. आमच्या गायीसाठी विकास भाऊने कडबा कुट्टीचं यंत्र परवाला घेऊन दिलं. मोठं यंत्र. हो, गणेशरावही दुपारी भेटले आम्हाला. शिकारे. हो वा. गायीची सेवा फार मोठी सेवा आहे. मी तशी विकासराव तुम्हाला त्रास देण्याची अपेक्षा ठेवली नव्हती बरं का. तेच म्हटले का नाही. हो, कडबा कुट्टीचं यंत्र परवाला आम्ही महाराजांच्या दर्शनाला गेलो. त्यावेळेला मी कालच सांगितलं होतं, विकासरावांनी फार मोठं काम केलं काल. वैभव भैया त्याच्यामध्ये, छोटीशी मदत शिकारी भाऊंची पण आहे त्याच्यात. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. 9 लक्ष गायी येतात आणि रात्री नंदराजा 1 वाजता गायीला वैरण टाकायला उठले. लक्ष्मी झोपाळ्याकडे येत नसती. म्हणून मी सांगतोय जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. कॅनलच्या कडीला इरिगेशनचे अधिकारी सर्वे करत होते. इरिगेशनचे अधिकारी सर्वे करू लागले. तर सर्वे करत असताना बाजूला एक 20-25 एकर शेती होती. त्या शेतकऱ्यानं काय कॅनल मधलं पाणी घेतलं नाही. त्याच्या विहिरीलाच पाणी जास्त होतं. मोटारी चालू 4. आणि ते आंब्याखाली झोपलेलं. आंब्याखाली झोपल्यावर मग ते इरिगेशनचे अधिकारी तिकडे गेले. का हो, मोटरचं पाणी वड्यात गेलं. ते म्हणलं तुला काय करायचं. ते म्हणले मला काय करायचं नाही. तुम्ही कॅनलच्या इरिगेशनचे अधिकारी आहेत, मग तुम्हाला काय, मी तुमचं कॅनलचं पाणी घेतलं का. नाही म्हणले. नाही हो म्हणले, पण तुम्ही झोपी गेलात. हे पाणी जर ऊसाला सोडलं तर ऊस किती होईल. आणि ते म्हणले मग ऊस किती होईन, मग काय करू. भरपूर ऊस होईन, भरपूर पैसे होते. मग तू मोठी गाडी घेशील, मोठा बंगला बांधशील, आराम करशील. आणि ते म्हणलं आता काय करायलो, आता तरी आरामच करायलो.
पहा बैल, पहा इलायती बैल आहे हो, भारतीय नाही इलायती बैल. आता तरी काय करायला म्हणजे आता तर आरामच करायला. असे काही काही बैल असतात. काम करायचं माणसानं. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी, उद्योगाचे निमिषे. अगोदर नाव घातलंय तिथं. मग भाग्य प्रारब्ध हा लांबचा काळ झाला. ज्वारी पेरलीच नाही म्हणले झाली नाही, या पेरावं लागेल ना, मग भाग्य, मग लक्ष्मी, प्रारब्ध, मग पेरावं लागेल ना, त्याला काम करावं लागेल की नाही आधी, नंतर भाग्याच्या आणि प्रारब्धाच्या नावानं बोंब टोकायची. अगोदर कशी टोकता येईल, काम करावं लागेल. 9 लाख गाई ज्यांच्याकडे ती रात्री 1-1:30 वाजता उठून गाईला वैरण टाकली म्हणून लक्ष्मी नाही आली, लक्ष्मीचा पती मनानं आलाय. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. लक्ष्मी ज्याच्या नावानं कुंकू लावते तो लक्ष्मीचा मालक नंदांच्या घरी आलाय. कर्तव्यनिष्ठ व्यक्ती. एवढे मोठे नंदराज. गाईला वैरण टाकली आणि दार बंद करायचं विसरले. त्या गाईच्याच गोठ्यातनं वसुदेव आतमध्ये गेले आणि यशोदेच्या मंचकावर पलंगावर कृष्ण परमात्म्याला ठेवलं. माया बाजूला होती, कन्या झालती यशोदेला. ती कन्या सुपात घेतली, निघाली. वापस आल्याबरोबर ती कंसा रडायला सुरुवात केली. जशाल तशा त्या बेड्या गिड्या सगळ्या काय असतील ते पुरवत तयार झालं. कंसानं हातात घेतली, आपटली, निसटली. तुझ लागी वधी उपजला मजा. मला काय मारतोस मूर्खा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. इकडं पाहिलं, सकाळी उठून बघतात तो मुलगा. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. बदलच करून टाकला सगळं, काय करता येत नाही मालकाला. मग गोपी जमा झाल्या. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 1 धावे एकी पुढे, काठी वाटी सुंटवडे. मग एक गवळण एका गवळणीला म्हणत होती, अगं यशोदेला पुत्र झालाय, चला आपण. मग यशोदेकडे सर्व गोपी आल्या. मग नंदराजांनी दान धर्म सुरू केलं. नंदजी को पुत्र भयू, जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने, दिने दिने पालखी. दान धर्म सुरू केला. आनंद वाटला. महाराज भगवंताचं प्राकट्य अवतीर्ण गोकुळात झाल्याच्या नंतर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. 10 दिशा प्रसन्न झाल्या. गोपी जमा झाल्या. गोपीनं विश्वाच्या मालकाला पाळण्यात घातलं. झुलने में झुले नंदला, झुलाओ रे सजनी. झुलने में झुले नंदला, झुलाओ रे सजनी. झुलने में झुले नंदला, झूला में सजनी. झुलने में झुले नंदला, झूला रे सजनी. झूला झुलाओ पालना ही लावो. 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 झुलने में झुले नंदला, झुलने में झुले नंदला. झुलाओ रे सजनी. झुलने में झुले नंदला, झुलाओ रे सजनी. झुलने में झुले नंदला, झुलाओ रे सजनी. विश्वाच्या मालकाला पाळण्यात घातलेलं आहे. काय गोपी होत्या. गवळणी त्या तोंडा भुललिया. गोपी त्याच्या मुखाल बघून भुलून गेल्या. इतका मुख चंद्रमा होता. दिवस होता अष्टमीची रात्र. दुसऱ्या दिवशी नवमी. दशमी गेली.
एकादशी गेली आणि द्वादशीच्या दिवशी काशीतले मालक पाहायला आले. कोणाला बघायला? पंढरपुरातले मालक गोकुळामध्ये प्रगट झालेत म्हणून द्वादशीच्या दिवशी काशीतले मालक आले. काशीतले मालक अनुहात वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. 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 अनुहात वाजती पुंगी 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 बाबा जोगी आला रे जोगी. जोगी आलेला आहे. कोण जोगी? विश्वनाथ. जोग्याच्या रूपात दारात तालक ठोकल्याबरोबर शंख फुकला जोग्याने. जुनाट जोगी, जुनाट. काय त्या जटा असत्याल, काय ते वैभव. तो जोगी शंखास पुरला. जोग्याच्या हातामध्ये एक वाद्य. नंदराजाने पाहिलं. 2 साल पुराणा जोगी आहे, फार वयस्क जोगी. शिवजीपेक्षा वयस्कर कोणाचं? काय जोगी येतो. नंदराजा जोग्याच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्रिभुवनातल्या सर्व देवता जोग्याला वरून फुलं टाकीत होत्या. काय जोगी आहे शिवजी. विश्व ज्या जोग्याची आरती करतय तो जोगी नंदाला विनंती करीत होता, दाखवान पोरग. तुमचा मुलगा बघायला आलोय. मुलगा द्वादशीच्या दिवशी. नंदराजा म्हणले, जोगी बाबा पोरग दाखवायला काय हरकत नाही, पण लहानपणी पोरं माईच्या हातात असते आणि बायका लहानपणी कोणाकडे देत नाहीत. मान पडती, टाळू पडती. जुनं सांगतोय, जुनं. आता यायच्या इतक्या टाळू पक्क्या आहेत, हे माईचीच पाडतील. पहिले लेकरायला असं घेऊ देत नव्हतं बायका. मान पडन, काय पडन, ती टाळू पडन. याची लोखंडाची टाळू झाली आता. जपत होते बायका. महाराज बालपणात आपल्याला झालेल्या आजाराचं सावट आपल्या लेकरावर जाऊ नये म्हणून 12 दिवस या भारतीय संस्कृतीतली स्त्री बाजेव पण चप्पल घालीत होती. बाळंतपणात अधिकार आहे कानाला बांधणं. सुष्मीकरण किती गोडे. कशा करता कर्मकांडामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये गौरीला किंमत दिली काका. गौरीचा धूर इतका पोषक असतो म्हणून जन्माला आलेलं बाळ ज्या घरात असतं त्या घरात ज्या बाजेवरती आई आणि बाळ असते त्या बाजेखाली गौरीचं शेक असतो. गौरीचा सुष्मीकरण पूर्ण घर शुद्ध. काय ताकद त्या गौरीमध्ये, किती मोठी शक्ती. देत नाहीत बायका, देत नाहीत, देत नाहीत, देत नाहीत. सगळ्या अंगानं ते बाळांत गुंडाळलेलं. बाळांत मेडिकलवर भेटत नाही. ते बाकीचे भेटते, ते टोपर ते वगैरे वगैरे आता भेटायलेत ना, पण बाळांत नाही. बाळांत या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीनं नेसून नेसून जे पातळ मऊ होते का, मऊ, त्याची नखी फाडून मधला भाग स्वीकारला जातो, त्याला बाळांत म्हणतात. आता ह्या कॉटनचे लुगडे गेलेल्या मथाऱ्या गेल्यावर बाळांते मेडिकलच घ्यावं लागतील. इथे बाळांते मिळतील. मग मेडिकल वाल्याला लुगडं न्यासावं लागेल. तसं होतच नाही बाळात.
मग ते नेसायचं नाही, पण लुगडे कुटीत राहीन. धुवून धुवून नरम करून मग फाडून येईन. इथे बाळांते मिळते. आपल्याकडं निर्जंतुकरण केलेला रू कापूस भेटतो हॉस्पिटलमध्ये. बाळांते इतकं निर्जंतुकरण कशातच नाही. बर बाळा ते इतके घाण, ज्या दगडावर बाळा ते धुतले आजीनं नातवाचे, ती आजी तिचं लुगडं त्या दगडावर धुत नाही. काय वास बाळा त्याचा. मला काही इतकं माहित नाही, मी फक्त वाचिला. मी थोडाच बाळातीन झालो, मला काय माहित इतकं बरं आहे का नाही. पण मला वाचायचा नाद. आमच्या गावाला नदी आहे करपरा, तर मसुबाच्या डॉहर बायका धुणं धुवायच्या. पण ज्या घरी बाई बाळांतीन झाली का त्या घरची बाई खाली धुणं धुत होती, पळसाच्या खाली. तिला वरी धुऊ देत नव्हत्या बायका. हे त्या घरी बाळातीन झाली, बाळा ते खाली धुऊ देत नव्हत्या. तो काळ होता, काळच वेगळा सगळा. बाळांतनीला बाजाव पण चप्पल, औषधन पथ. पथ असते पथ. पथ काय बाबा, पथीला दात लावायचं कामच नाही. गावरान तुपातला रवा भाजलेला, शेवयाचा भात, त्या शेवया अशा बारीक माईकच्या दांड्यावानी नाही. हो काय त्याला गावरान तूप, शेवयातून पलीकड शेवया तुपात पावायल्यात. आणि ही पथ. आता अशी पथ हसल्या माणूस नाही बोक्यावानी सुटायचं का बरं. माणसाला नसती व अशी पथ. नाही हे नीट राहायचे नाही ना अशी पथ द्याल्यावर, म्हणून नसती यायला. हे येड्यावानी करते ना. आणि त्या बाळाला जन्म दिल्यावर त्या बाळाच्या आईला खाला औषध असते, त्याला औषध म्हणत होते. ते कशाचं असतं माहिती का, उमरावती साखर, ते वाकड्या तोंडाची काजू, पुन्हा काळ्या पाठीचं खोबरं. पूजेचं नसतं, पूजेल ते नसतं का काय. आपण डोक्यातच घ्यायचं नाही आपल्या लोकांनी. ह्याला खाला जे खोबरं असतं ते एकीकून काळं आणि एकूण पांढरं. आपलं दोन्हीकून काळं. कसं मांडावं ते मेळ लागणं ब्राह्मणाला. आणि मागणीचं तर यशन देही धनम देही पुत्रन देही बापा अप्राप्तम प्राप्तम चिरकालम लक्ष्मी संस्कार. बापा बापा रेल्वेचं डब्बाच मागणी. दादूच्या लक्षात आलं. मी कर्मकांड करायचो तर टोपलं भर खार कसं असल्या. आणि एक बाई आली म्हणली, महाराज दाशाच्या पोरीचं जमच ना. मी म्हणलं दाशाची पोरगी धोरणातच नव्हती. साडी नेसवायची तर 2-3 बाया सुतळी बांधून नेसी. आणि काय येडा एक नवरदेव तिला पाच. पण मी त्या बाईला म्हणलं, बाई दाशाच्या बायकोल म्हण पोरीला कपडे घाल, साडी नेसायचं शिकव वगैरे वगैरे. बरं म्हणले महाराज काय हरकत नाही, आता मीच शिकिते. आणि मी म्हणलं मग तिला साडी वगैरे नेसता आली, स्वयंपाक करता आला, तर पाहुणे असंच तपासित होते स्वयंपाक करते का, आमकं करते का. आता सारखं नाही, सुंदर किती दिसते याच्यावर नसती नवरी. आपल्याकडं नवरी पाहायला गेलेली माणसं तिला चंद्रानना चंद्र साक्षी पद्मनाभा अशी तिला उपमा होत्या. त्याच्यावर तपासल्या जायचं, वरच्या रंगावर नसते. पण ती म्हातारी आली म्हणली, महाराज साडी नेसायचं स्वयंपाकाचं शिकिते, पण काही मंत्र द्या. आता मग काय करा, तुम्ही कोण्या दवाखान्यात जा, नाही कळालं तरी डॉक्टर म्हणतच नाही मला कळालं नाही. मग मी तिला इमानदारीन मंत्र दिला सरस्वतीचा. तितका मंत्र भारी कोणाचा असन. मी म्हणलं हे तुम्ही वाची जा, आणि दासूची पोरगी ऐकी जाईन. आणि संग नातू आणला होता. मग आमच्या घरच्या म्हणलं एक 2-4 खारका दिन हिच्या नातवाला. टोपलं होतं वाळू लागलं, तर मग ते दिली खारीक. तर त्या पोरानं एकच घेतली, त्याला काय कळालं तर देव जाणे, एकच घेतली.
तो 7-8 दिवसाला त्या पोरीला साडी नेसता आली, स्वयंपाक करता आला आणि लगेच पोरीच्या चुलतीनं तिच्या पाहुण्यात फोन केला की लगेच सोयरी क झाली. म्हातारी पुन्हा नातवाल घेऊन आली म्हणजे दाशाच पोरीत जमलं बाई. चलाय सारखी 100ची नोट दिली म्हणजे चलत होती ती. चलाय सारखी दिली. आता मला वाटलं बाईनं 100 रुपये पाया पडून दिले म्हणल्यावर अशा मुठकशा खारका द्यायला काय हरकत आहे आमच्या घरच्याने. पण मी म्हणलं जिजी ह्या खारका घ्या. तर जिजी म्हणजे नाही महाराज ते दिच्छे आहे ना. म्हणजे 14 दिवसापासून तिचा नातू खारीक चोखीत होता तरी आठवडी लागलीच नाही. कायच खारीक नरम असून होती काय नाना. आणि इतकी नरम खारीक पूजेला ती गोफणीत घेऊन पाखरं आणायला पाहिजे. त्या खारका असतात का बाळंतीन बाईला बदका आणि खारका, काळ्या पाठीचं खोबरं आणि ते डब्यात कुटून भाजून औषध केलेलं ते डब्बा बाळंतणीच्या बाजाखाली पट्टे हाय सरक माग औषध आहे त्याच्यात. आणि ते औषध तर गपके व्हायचं असते पण पोराला औषध म्हणून ते जातच नाही. हो औषध त्या वरी चपला घातलेलीलाच असते. मला सांगायचं एक बायका फार जपायच्या. तान्ह लेकरू ज्या घरात ते शेतातून आल्यावर हातपाय धुतल्याशिवाय त्या बाळंतणीच्या घरात जात नव्हत्या. इतकी शिस्तता होती त्या काळात. आपल्याला आता नीट केले ते 2.5 वर्षातल्या रोगानं. या कोरोनानं नीट केले हातपाय धुत जा म्हणून. हो नाही तर कोणाचा चुना खात होते, कोणाचा चुना. हो आणि चुना मला वाटतंय तंबाखू खातच जाऊ नका राजे. आणि खाचीच तर जरा ठोत जाणं पुरुषार्थ. निदान चुना घ्यायची तर ताकद ठेवा. दुसऱ्याचा चुना. आणि तंबाखू खाणारी माणसं कव्हा चुन्याच्या डबीत बोट लगेच. आणि पुन्हा तलब झाली की तेच बोट चुन्यात. दुसरा म्हणला द्या चुना. ते म्हणला तुमचा चुना लय गार आहे, चुनाच नाही खाल्ला तो. आणि काय घाणेरडं काम. स्वच्छताही आपल्याकडे पहिल्यापासून होती. मधात भ्रष्ट झाली. कोरोनाने डबल शिकली. हो डबल शिकली. पाय धुणे, जेवायला बसत असताना हात धुणे, पाय धुणे, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. एक जण म्हणला महाराज शर्ट का काढायचं. आपण समाजात फिरून आल्याच्या नंतर नाना प्रकारच्या बघ धूळ असेल, रचकन असताल, काही असेल त्याचं वास्तव्य अंगावरच्या बाह्य वस्त्रावर असतं. म्हणून बाह्य वस्त्र खुंटीला अडकून जेवायची पद्धत होती. पण आता लाज शरम थोड्याशा बऱ्यापैकी प्रतिष्ठा हे कशात वाटायली लोकांना, त्याच्यामुळे ते बंद झालं. आजही चांगली माणसं शर्ट काढतात. नंदराजानं सांगितलं त्यांच्या हातात मी काही दाखीत नाही. तर जोग्यानं सांगितलं नंदराज तुमचा मुलगा मी पहिलाच मित्र आहे. तुमचा मुलगा आणि मी मित्र आहे, मित्र आहे. तर नंदराजा म्हणले या जोग्याचं वय काय 1 पण केस काळा नाही. आणि आमचं पोरग काल अष्टमीला जन्माला आले आणि यांचा मित्र कसा. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे कुलभूषणा. योगी आला से विश्रामा निजबा नारायणा न बाळा जो जो रे. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे. ए कन्हैया एक जोगी आलाय. लगेच हसू लागलं. खत 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 मित्राला पाहायचं. नंदराजानं सांगितलं दाखवून त्या जोग्याला.
बाहेर नाही नेत. सगळ्या कपड्यान गुंडाळून चेहराच तितका उघडा ठेवला आणि 2-4 चौकटीच्या आतूनच दाखिलं, जोगी तिथूनच पाहिलं प्रसन्न. लगेच जोग्याचं तांडव नृत्य. जोगी कोण? माझे विश्वनाथ होते, काशीतले विश्वनाथ. चला, त्रयोदशी गेली, चतुर्दशी गेली आणि अमावस्याच्या दिवशी वासना आली. वासना म्हणजे पुतना. राजा बळीची रत्नमाला नावाची कन्या पुढे पुतना म्हणून जन्माला आली. माझ्या बाबाला पाताळात का घातलं म्हणून प्रगट झाली निशाचराच्या कुळात. तिलाही मारलं. बघता बघता नाना प्रकारची राक्षस येत गेली. तृणावत आला. तृणवत बन बडा वडंबर लिया कृष्ण को चला गगन कर. बड़ा वडंबर लिया कृष्ण को चला गगन. कृष्ण चंद्र ने कंठ दबाया, कृष्ण चंद्र ने कंठ दबाया, मरते ही वह चीख न पाया. जय गोपाला जय गोपाल, जय गोपाला जय, जय गोपाला जय गोपाला, जय गोपाला जय. तृणावत नावाचा राक्षस आला. बनावडंबर लिया कृष्ण को चला गगन पर. कृष्ण चंद्र ने कंठ दबाया, मरते ही व चिकन पाया. मारला तो. काग बगरी ठा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. अमावस्येचा पर्व काळ संपला. अमावस्येच्या पर्व काळावर एक शिवरात्री असते प्रत्येक महिन्याला. शिवरात्रीचा पर्व काळ संपला आणि दिव्य तेजस्वी विद्वत्ता प्रचूर वेदमूर्ती मुनिश्री गर्गशास्त्री आले. गर्गशास्त्री आले. गर्गांना पाहिल्याबरोबर नंदांना आनंद. काय गर्गशास्त्रींचं अध्ययन, काय लोक होती. मी परवाला त्या दिवशी तुम्हाला 4 दिवसापूर्वी सांगत होतो आमच्या धानोरकरांचं. आमच्या धानोऱ्याला राजू काका एवढी विद्वत्ता धानोरकर गुरुंकडे. फार जुनं व्यक्तिमत्व. जुनं. तो काळच वेगळा हो, काळच वेगळा. लोकांनी एकच जाऊन सांगायचं, दादा आमच्या सुनबाईला मुलगा झालाय. बर, त्याने विचारायचं ज्या घरात डिलिव्हरी झाली, बाळ डिलिव्हरी करण्यामुळे शब्द वापरलाय, ते डिलिव्हरी म्हणत नव्हते, प्रसूत झाली किंवा बाळंतीण झाली, त्या घराचं तोंड कोणीकडे होतं? अमक्या दिशेला. किती वाजता झाली? इतक्या वाजता. लगेच सांगायचं. डाव्या खांद्यावर तिळा आहे बरं का. सावळ्या रंगाचा आहे बरं का. काय महाराज ज्योतिष्य, काय विद्वत्ता, काय तो न्याय, काय ते अध्ययन, काय त्या साधना. काय होतं माहितीये का, चांगलं चाखण्यासाठी डोकं सुद्धा चांगलं लागन. फक्त आपलं डोकेच खराब झाले, आपल्या जिभेला आजार झाला, याच्याकरता आपल्याला शिरा कडू लागतंय. तुम्हाला एक माहितीये का, ताप खाऊ देत नाही आणि पाप परमार्थात येऊ देत नाही. ज्याला ताप आली का त्याला शिरा पण कडवट लागतो. विकासराव, कडवट लागते, कडवट. आणि पाप परमार्थात येऊ देत नाही. आपल्याकडं पापाचा बोध जास्त झालाय म्हणून चांगल्या माणसाकडे आपल्याला जावं वाटत नाही. प्रचंड विद्वत्ता. बासरला गेलो, आमची भेट झाली दादा गुरूंची. तसं त्यांचं नाव वेगळं होतं पण त्यांना दादा गुरुच म्हणायचे. दादा, बासरला जाऊन आलो. पाठीवर थाप टाकली. वा वा वा. माझं वय फार कमी होतं पण ते मला आदराने आऊजाऊ बोलायचे. वा म्हणते, वा. बघितलं चेहऱ्याकडे, वा. कृपा होईल सरस्वतीची, जात जा.
जात राहिलो 11 दिवसाचं अनुष्ठान केलं. एक पाठी बुद्धी झाली राजू काका, एक पाठी बुद्धी झाली, एक पाठी. एक जण म्हणला मग का शिकला नाही इकडं? माणसं अशी कुदंड काढी तिथे. असल नैसर्गिक आपत्ती होती. वडील 90ला जात राहिले, पण पुराणाचं अध्ययन केलं, संत चरित्राचं अध्ययन केलं, मोठ्या लोकांचं ऐकत राहिलो. एवढी स्मरणशक्ती वाढवली, एवढी स्मरणशक्ती वाढवली त्या सरस्वती मातेनं. भागवत झालं धानोऱ्याला. त्यांना पायाचा त्रास होता, पण एका मांडी खाली उशी घेऊन ते बसायचे ऐकायला. प्रचंड विद्वत्ता, प्रचंड प्रचंड. आता काही गोष्टी कॅमेरा आहे म्हणून कधी कधी काही गोष्टी टाळाव्या लागतात अरुण तात्या सांगायला. कारण काही लोक आपल्याच जन्माला येऊन आपली वाभाडी काढतात. माझ्या जीवनात असा एक महात्मा वेदमूर्ती सापडला. त्या व्यक्तीनं जन्मपत्रिका पाहिल्याबरोबर सांगितलं, अरे नका रे, नका रे, नका जुळू रे, नका, हे नाही चांगलं, नाही ऐकले. आपण साक्षीदार आहेत महाराज त्याचे. अक्षिदा पडल्याच्या नंतर परवर पहाचा कार्यक्रम असतो. नंतर त्याच्यानंतर पुन्हा कार्यक्रम संपले. परवर पाहण्यासाठी नवरदेव नवरी मुलीच्या बापाच्या घरी जातात. तेवढ्या अवकाशात सोकोण्याचा हात धरून नवरदेव जाता जाता सोकोण्याच्या हातातच हात, नवरदेव तिथंच. दुसरी रात, दिवसच उजाडा नाही दुसरा, तीच रात्र. एक 3ऱ्या दिवशी, एक 9व्या दिवशी, एक 33व्या दिवशी. डोळ्यान बघतोय त्या मुली आज डोळ्यान बघतोय. ऐकत नाहीत माणसं. त्यांना वाटतंय आम्ही फार शहाणे, आम्ही फार हुशार, आम्ही फार असं. तसं नसतंय. कशासाठी शास्त्र लावले? अपर्ण नावाचा काल सांगितला. पूर्वीची माणसं पेरणी कधी धरीत नव्हते. हस्त नक्षत्रातले सुरुवातीचे 4 दिवस सोडायचे. त्याला साध्या भाषेमध्ये लोखंडी चरण म्हणायचे. मग अमृत योग, सुवर्ण योग, आशयोगावर पेरणी करायची. महाराज निष्फळ होत नव्हतं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. फार मोठं तात्विकता आहे, फार मोठी सात्विकता आहे. तुम्हाला एक माहित आहे का? लसूण कोण्याही नक्षत्रात लावा, भरपूर येतो. पण हस्ताच्या नक्षत्रात लावलेला लसूण पुढच्या वर्षाची गाठ घेतो. तुम्ही नुसता अडकून ठेवायचा, दबतच नाही. आणि बाकीच्या नक्षत्रात लावलेला लसूण बोक्यावानी दिसतो. आणि पंक्तीला फोडणी द्यायला लसणाची पेंडी काढी, कसराव, कोणतीही दाबा, फसकून फसकून. कालाम नक्षत्रो धरेश जायतः. वेळेल किंमत आहे. आळंदीतल्या मालकाने सांगितलं, सुक्षेत्र आणि ओलटे, बिजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे परी वेळे की गा. काय शेती सांगितली. शासन आता पाण्याच्या बाबतीत सांगते. माझ्या पैठणच्या मालकाने 400 वर्षापूर्वी पाण्याचा संग्रह करा, पाण्यावर प्रेम करा, पाणी जपून वापरा, पाणी आडवा, पाणी कोंडा. 400 वर्षापूर्वी अनवरत मेघ जळा, धरणे बांधोनी घाली जे तळा. नाथांनी सांगितलं, अनवरत तुम्हाला लागत नाही असा अकाली पडलेला शिल्लक पाऊस, त्याचं वाहणारं पाणी, धरणे बांधोनी घाली जे तळा. धरण बांधून ते तळ्यात पाणी घाला, मग नेमे पिके ढाळे ढाळा. मग तुम्हाला जेव्हा जसं पिकाला द्यायचंय तसं द्या. काय विद्वत्ता लोकांची. सामान्य शेतकरी कोणाला म्हणतात माहितीये का?
गायीची शेपटी बघितल्याबरोबर एका शेतकऱ्यानं सांगितलं तिसऱ्या दिवशी गायीचा प्राण जातोय. निकाळ्या नावाचा आजार झाला, रक्त काळं पडत, गायीला ताप वाढती. जगातलं कुठलंही औषध तिला दुरुस्त करीत नाही. बैल आणि गाय जाती गाय हे शेतकऱ्याला कळतं. दो दोराची कहाणी एक एक कामे मिनता जनी, एके प्रसवनी पावनी धेनुकळे. गायीचे 2 दोर पाहिले. एक दोर पाहिल्याच्या नंतर तिला काम उत्पन्न झाला आणि एक दोर पाहिल्यावर तिसऱ्या दिवशी जनती. हे कोणाला कळतं? शहाण्या शेतकऱ्याला. लक्ष कुठे आपलं? आपल्याकडं. आपलं पहा, काही जायची गरज नाही कुठं. पाऊस कधी येईल कळतो. पर्जन्य पडेल अर्ध घटिका, आयसे जाणीती पिपिलिका. मुंगे अंडे काढून या देखा, आणि का ठिकाणी नेतसे. मुंग्यांनी तोंडात आपले पिलं ज्याच्यातून जन्माला येणारी अशी पांढरी अंडी बिळातून बाहेर येऊन तोंडात धरून मुंग्या दुसरीकडे जात असतील. जुन्या शेतकऱ्याला कळतं चौथ्या दिवशी पाऊस येतो भाऊ आता. पर्जन्य पडेल अर्ध घटिका, आयसे जाणती पिपिलिका. अंडे काढून या देखा, आणि का ठिकाणी नेतसे. नैवम गिरगावकर लिखितम. पुराण सांगतंय पुराण. कुठं लक्ष आहे आपलं त्याच्याकडे? आपण दुसऱ्यालाच वर बढितो. आपलं पहा, आपलं आपलं. गर्गशास्त्री आले, पाहिला देवाला पाहिल्याबरोबर काय महाराज त्रिभुवन दिसलेलं आहे, काय जातक लिहिले कर्म. हा वो करेल निधी ध्यास,